तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 27 तारखेपासून येण्यास सुरुवात झालेली आहे. दुपारनंतर एक पोस्ट करण्यात आलेली होती अदिती तटकरे मॅडम यांच्याकडून आणि ज्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली होती. परंतु आज 29 तारीख आहे. अजूनसुद्धा बऱ्याचशा अशा लाभार्थी महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले गेलेले नाही आहेत. तर त्यांनी काय करायचं? तर बघा, हे जे हप्ता असतो, कोणताही हप्ता असेल, पीक विमा असेल किंवा नमो शेतकरी असेल किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, हे जे पैसे येतात हे बॅच वाईज ट्रान्सफर केले जातात. म्हणजे ज्या दिवशी अनाऊन्स केलं त्याच दिवशी सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाईल असं नाही. हे बॅच वाईज पैसे येतात. म्हणजे 1, 2, 3 दिवसापर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात. कधी कधी 4 दिवससुद्धा लागतात. तर जशी काही प्रोसेस असणार आहे त्यानुसार हे पैसे येतात. तर आता होतं काय, आपल्या आसपासच्या बऱ्याचशा लोकांना पैसे येतात आणि आपल्यालाच येत नाही. तर मग आपण पॅनिक होतो की आम्हालाच का नाही आले, आम्ही काय करायला पाहिजे. तर बघा, तुमचा जर शेवटचा हप्ता नसेल आलेला ना फेब्रुवारीचा आतापर्यंतही, तर तुम्ही असं तर वेगळं काही करू शकत नाही. फक्त तुम्हाला 1-2 दिवस अजून वाट बघायची. जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर फेब्रुवारी महिन्याचा नक्कीच येईल. आता कोणाला येणार नाही आहे, तर बघा, ज्यांचं नाव यादीतून कमी करण्यात आलेलं आहे त्यांना तर येणारच नाही आहे सध्या तरी. आणि अजून काही अशा पात्र लाभार्थी महिला होत्या ज्यांचे हप्ते थांबले होते कारण त्यांनी KYC करताना काही चुका केल्या होत्या. म्हणजे चुकीचे पर्याय निवडले आणि मग त्यांचा हप्ता येणं थांबलं. त्यांच्यासाठी अजून एक संधी आहे, शेवटची संधी म्हणू शकता तुम्ही, कारण अजून तरी डेट वाढलेली नाही आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC करू शकता. बघा, इथं कन्फ्युजन होतं की कोणाला असं वाटतं आमची KYC करायची राहिली होती, मग आम्ही KYC करू शकतो का? तर बघा, ज्यांची KYCच करायची राहिलेली त्यांच्यासाठी सध्या ऑप्शन नाही आहे. परंतु ज्यांनी KYC केली होती परंतु KYC केल्यानंतर त्यांचे हप्ते थांबलेत कारण त्यांनी काही चुकीचे पर्याय निवडलेत, तर त्यांच्यासाठी KYC करण्याचं ऑप्शन अवेलेबल आहे. ते तुम्हाला मी पोर्टलवरती दाखवतो. आणि सोबतच बघा, जर तुम्हाला तुमच्या हप्त्याचं स्टेटस पाहायचं असेल, म्हणजे तुमचे किती हप्ते आतापर्यंत मिळालेत, कोणत्या तारखेला क्रेडिट करण्यात आले होते, कोणत्या महिन्याचा हप्ता बाकी आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करून स्टेटससुद्धा पाहू शकता. तेही मी तुम्हाला थोडक्यात दाखवूनच देणार. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर बघा, इथे एक मेसेज फ्लॅश होतं आहे. ही KYCची जी संधी आहे ती फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजे ज्यांचे KYC करायची बाकी आहे ते नाही करू शकत आहे, पण ज्यांनी चुकीचे पर्याय निवडलेत आणि त्यामुळे त्यांचे हप्ते येणं बंद झालेत ते लोक इथून KYC करू शकतात. त्यासाठी काय सोपं आहे, या बटनावरतीच क्लिक करायचं आहे. हा जो मेसेज आहे त्यावरतीच क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. इथं समोर दिलेला कॅप्चा टाकायचा आहे. खाली इथं मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. एक OTP तुमच्या नंबरवरती येईल, तो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लागू होत असणारे पर्याय तुम्ही तिथे हो किंवा नाही म्हणून निवडायचे. तुमची KYC होऊन जाणार. आता ज्यांना हप्त्याचं स्टेटस बघायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, तर इथे वरती बघा 4थ्या नंबरला एक ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन, या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही जो रजिस्टर्ड नंबर असेल तो इथं टाकायचा आहे. तुम्ही जो फॉर्म भरताना नंबर दिला आहे तो नंबर इथं टाकायचा आहे आणि त्याचा पासवर्ड इथे टाकायचा आहे. नंबर तुम्हाला माहीत असणार आहे पण बहुतेक वेळा पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, इथे खाली ऑप्शन आहे बघा 2 नंबरचा. तुमचा पासवर्ड विसरलात मग इथे क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे, सेंड OTPच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. एकदा नवीन पासवर्ड बनवला की तुम्हाला पुन्हा या पेजवरती यायचं आहे. म्हणजे जो मेन पेज आहे तिथून तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करून ह्या पेजवरती यायचं आहे. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनचं एक खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही लॉग इन करणार तर बघा इथे तुमची संपूर्ण माहिती दिसणार आहे आणि इथे तुम्हाला समोर घ्यायचं आहे बघा उजव्या साईडला सर्वात शेवटी जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, इथे तुम्ही क्लिक केलं की मग तुम्हाला इथे दाखवणार की तुम्हाला कोणत्या तारखेला कोणत्या महिन्याचा हप्ता पेड करण्यात आलेला आहे. तर बघा, याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही जास्त सध्या काही करू शकत नाही. पण जर तुमचा शेवटचा हप्ता आला असेल, म्हणजे जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर फेब्रुवारीचं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण जेवढे लाभार्थी पात्र आहेत त्यांना किती निधी पाहिजे तेवढा निधी मंजूर करण्यात येतो आणि तेवढाच निधी वितरितसुद्धा करण्यात येतो. जर काही नावं कमी केले असतील तर तुम्ही ते पोर्टलवरती चेक करू शकता. तुम्ही तिथं KYCच्या ऑप्शनवरती जरी जाऊन क्लिक केलं आणि तिथं तुमचा आधार नंबर टाकला तर ते तुम्हाला लगेच दाखवणार की हा जो आधार क्रमांक आहे हा आमच्या यादीमध्ये नाही, या प्रकारचा मेसेज दाखवून आणि मग तुमच्या पुढं काही KYC वगैरे होणार नाही. तर बघा, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.